जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला हेच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। नवऱ्यावर खोटे आरोप आणि हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत सापडली बायको। दरवाजा उघडताच सगळं काही उघड पडलं। आग्रा येथील एका हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे, जेव्हा एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या खोलीत पकडलं। आग्रा येथील एका हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे सर्वांना, जेव्हा एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या खोलीत पकडलं। यानंतर हॉटेल परिसरात जोरदार राडा झाला। पतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली आहे। न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। या घटनेनंतर हॉटेलबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली होती आणि संपूर्ण परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार कमलानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाला गेल्या काही काळापासून आपल्या पत्नीच्या हालचालीवर संशय होता। पत्नी इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा संशय पतीला होता। याच कारणामुळे तो अनेक दिवसापासून तिच्यावर ध्यान ठेवून बसला होता। दुपारी सुमारे 3च्या सुमारास महिला आपल्या मुलीसह काहीतरी काम असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली। त्यानंतर पतीने तिचा पाठलाग करून घेतला। महिला थेट न्यू आग्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये पोहोचली। तिने तिचा बॉयफ्रेंड आधीच हजर होता। काही वेळातच पतीही त्या हॉटेलमध्ये पोहोचला। तिथे त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत पाहिलं। यानंतर पतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली। हॉटेलमध्ये काही वेळ चांगलाच गोंधळ झाला। आवाज ऐकून हॉटेलचे कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। ही मुलीला मैत्रिणीकडे सोडून इथे आली आहे, असं पती म्हणत होता। घटनेची माहिती मिळताच न्यू आग्रा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। त्यांनी सर्वांना शांत केलं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते। या घटनेदरम्यान पतीने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल करून दिला। पोलिसांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं। चौकशीदरम्यान असंही समोर आलं आहे की महिलेने यापूर्वीच तिच्या पत्नीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता। असं असूनही दोघे एकाच घरात राहत होते। पोलिसांच्या माहितीनुसार पती पत्नींमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता आणि त्यांच्यात वारंवार भांडण होत होतं। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला हेच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत मित्रांनो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।